पण खूप घाबरलाय, सावरलं नाहीये तो अजून. पण एवढं काय आहे त्यात? ते आपण नको ना ठरवायला. लहान आहे तो, होतं असं. आणि हे सगळं असं असताना तिथे आम्ही फिरायला जाणार, एन्जॉय करणार, हे कसं होईल? आम्हाला नाही जमणार ते. आई, प्लीज चिडू नकोस ना. मला माहिती आहे तुला खूप मनापासून आम्हाला पाठवायचं होतं. मी काय बोलतोय, बनी एकदा काय ठणठणीत झाला ना की आम्ही नक्की जाऊ. आय प्रॉमिस. काय पाहिजे ते करा. आई, आई गुड मॉर्निंग चिनू. पण तुम्ही इकडे काय करताय? आम्ही तुझी उठायची वाट बघतोय. कसं वाटतंय तुला? तसं ठीक वाटतंय, पण जरासा वीकनेस आहे. हो ना? मग हे घे, माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड. गेट वेल सून. चिनू, काय झालं? इकडे तर गेट वेल सून चिनू लिहिलंय. मग अगं, त्याच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवायचं असतं ना, त्याचं नाव लिहायचं असतं. हो, मला ताप आला होता ना, तेव्हा माझ्या फ्रेंडनी दिलं होतं हे कार्ड. मग तेच कार्ड तुम्ही मला देऊन टाकलं. मग आम्ही नवीन कार्ड कुठून आणू? हो, हे पण बरोबर आहे. पण हे कार्ड पण खूप छान आहे, मला खूप आवडलं. हा, तुम्हाला माझी एवढी काळजी वाटत होती? हो मग, आम्ही विसरलो होतो ना तुम्हा शाळेत. सॉरी ह. इट्स ओके ग, तुम्ही मुद्दाम थोडी केलं. आता तुम्ही पण शिका. एकट्या कधी शाळेच्या स्टोर रूम मध्ये जाऊच नका. एक मिनिट चिनू, म्हणून मी तर तुमच्यासाठीच स्टोर रूम मध्ये गेलो होतो. तो रॉकी तुमच्या मागे पळत होता ना, मला वाटलं की तो तुम्हाला मारेल, म्हणून मी तुमच्या मागे स्टोर रूम मध्ये गेलो. पण आम्ही तर स्टोर रूम मध्ये गेलोच नाही, आम्ही तर ग्राउंड वर पळत होतो. अरे देवा, म्हणजे माझीच चूक आहे. जाऊ दे. ए, पण तो रॉकी तुम्हाला खूप त्रास देतोय का? मी बोलू का त्याच्याशी? नाहीतर आपण आई बाबांना सांगूया. नाही नाही, नको नको, आम्ही त्याला हँडल करू. तू इथे आराम कर, आम्ही निघतो. बाय. बघितलंस, त्याला माहीतच नाहीये की मी त्याला स्टोर रूम मध्ये लॉक केलंय. पण बरं झालं की त्याला सांगितलं नाही. येत होते ना मी. कितीचा फटका बसला? हनीमून साठी किती पैसे वाया गेले? जवळपास 80,000. वा, छान. आपल्या बागेमध्ये पैशाचं झाडच आहे की नाही? कोणाला काय फरक पडतोय म्हणा. आई अहो, अखिल म्हणालाय ना, काही टक्के रिफंड मिळणार आहे आपल्याला. पण मी उत्साहात होते ना, आशेवर होते. त्याचं काय, त्याची काय किंमत लावणार आहात तुम्ही? हं, काही जगा वेगळं करत नव्हते.
नवीन लग्न झालेल्या जोडप्याला हनीमूनला पाठवतो ते बस. कोणाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सारखं आपलं बनी 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 डोक्यावर घेऊन बसा त्याला. आई, आकाश भाऊजी म्हणालेत ना, बनीची तब्येत बरी झाली की ते हनीमूनला जाणार आहे. बघू मी आलेच. आता हे कुठे घेऊन चाललीस तू? बनीसाठी. हो का? चालू दे. आकाश भाऊजींनी सांगितलं होतं. आलेच. एक बारका मुलगा सगळ्या घराला नाचवतो. तुला सांगते बहिणी, हा मुलगा काही तुझ्या मुलाला सुखाने संसार करू देणार नाही. म्हणजे बघ ना, हा काय, याच्या घरचे काय, सगळे सारखेच. मला सांग, तू कधीच सांगितलंयस त्यांना की ते घर बनीच्या नावावर कर म्हणून? सांगितलंयस ना, पण केलं का त्यांनी? नाही ना, अजून नाही केलं का? तुझ्या शब्दाला काही किंमतच नाही राहिली ग. ऐकतच नाही कोणी तुझं. त्या वसुंधराचा मुलगाही तसाच, त्या वसुंधराचे आई बाबाही तसे. काय झालं? माझ्या आई वडिलांबद्दल काही बोलत होतात का? हो अगं, म्हणजे बनीबद्दल तुझ्या आईबाबांना काही सांगितलंयस की नाही असं विचारत होते मी बहिणीला. सांगितलंयस ना? हो, झालं बोलणं. तेवढंच अगं, बाकी काही नाही. हो की नाही ग बहिणी? तू जरा चहाकडे बघ, मी आले. वहिनी आलेच. सुशीला, बनीच्या तब्येतीबद्दल काही कळलंय का? म्हणजे आता बरा आहे ना तू? हो, वसू म्हणत होती ताप उतरलाय म्हणून. मी बघतो. जयश्रीताई, तुम्ही? नमस्कार. या ना, या आतमध्ये या. या या. बस. मी चहा सांगते. हा, नाही, चहा प्यायला आली नाहीये मी. माझं महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. बसा ना. हो. बस. घराचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे त्याचं काय झालं? काय झालं? नाही म्हणजे काही झालं का नाही झालं? नाही म्हणजे चालू आहे. अच्छा, म्हणजे झालंच नाहीये तर. म्हणूनच मी यांना आणलंय. हे ॲडव्होकेट सातपुते. नमस्कार. माझ्या दादाचे मित्र. तुमच्याच्याने घराचं काम होत नसेल तर हे करतील. हे मी त्यांना बॅकग्राऊंड सांगितलंय नाही का? हो हो, सहजच करू आपण. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. उत्तम. मग आत्ताच बोलणी करून टाका. फार काही नाही, पण ही जागा तुमचीच आहे ना, का वडिलोपार्जित आहे? म्हणजे मीच घेतली आहे, पण वडिलांकडनं आर्थिक मदत घेतली होती मी. त्याने काही फरक पडत नाही, म्हणजे जागा तुमचीच आहे. मग तर ओनरशिप ट्रान्सफर करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, नाही का? आणि सेल अग्रीमेंट तर असेलच ना? हं? हो. आणि हो, एक गोष्ट, तुमच्या मुलाचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा लागेल.
मनू मनू चला लवकर. आकाशा ते थँक्यू. का? ओ, ते मी बनीची काळजी घेतली त्याबद्दल थँक्यू बोलताय का? अहो नाही नाही, त्यासाठी नाही. मग तुम्ही आईंशी बोललात ना आणि आणि आईना हनीमूनला जायला नकार दिलात ना, त्याबद्दल. ते आई खूप चिडल्या होत्या, तरी पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम होतात. म्हणून खरं सांगू का, मला खरं तर बनीला अशा अवस्थेत सोडून जाणं शक्यच नव्हतं. खूप खूप जीवावर आलं होतं माझ्या. पण तरी तुम्ही आईंशी बोललात, त्यासाठी खरंच थँक्यू. अपूर्ण तरी पूर्ण भासायचे. आई बाबा, ते हे 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 काय आहे? तुम्ही स्टॅच्यू बनवून असं एकमेकांकडे का बघताय? काही नाही, मला सांग ना, तू तू तयार का झालास? स्कूलसाठी. हे पण का? अरे तुझी तब्येत तरी बरी आहे का? हा, ताप आहे का? नाही ताप नाहीये, पण मला वाटतं तुला अजून 1-2 दिवस आराम केला पाहिजे. नको, मी स्कूललाच जातो. का बरं? अभ्यास बोलतो ना म्हणून. हनी हनी, तू टेस्ट मध्ये फेल झालास म्हणून मी तुला ओरडले, म्हणून तू चाललास का? बाळा, मी रागाच्या भरात बोलले होते. एक मिनिट, हे कसली टेस्ट? अहो, मी रेडी. बाळा मी काय बोलतोय, हा तुम्ही जरा दादाला समजवा ना. काल तब्येत एवढी खराब होती आणि आज शाळेत जायचं बोलतोय. मी बोललो त्याला जरा 1-2 दिवस आराम कर, तर ऐकतच नाहीये. ए घे ना, फुकटची सुट्टी मिळते ना. घाबरू नको तू बनीला, आणि सांगू तुझ्या टीचरला. बाबा जाऊया ना प्लीज. ठीक आहे, निघूया. पण जर हेल्थ डाऊन झाली तर टीचरला सांगून मला फोन करायचा आहे. ओके? आणि आज मी तुझ्या टीचरशी बोलणार आहे. नको, बाबा बोलली टीचरशी, तू नको सर आहे. असं का वागतोय हा? मी बघतो. चला, येतो. पाणी, तुला चिनू म्हणून सोबत मागे नाही बसायचं? ओके. रानडे, ऐकताय ना? हो हो हो, मुलाचं डेथ सर्टिफिकेट. ते घरातच असेल ना, घेऊन या, म्हणजे सगळे कामं इथले ते होऊन जातील. नाही म्हणजे काय की ते खूप शोधावं लागेल मला.
मग शोधा की त्यात काय. हो, शोधतो. मी काय म्हणते, चहा आणि पोहे तयारच आहेत. मी बनी बनी कसा आहे? नाही म्हणजे वसू म्हणत होती ताप उतरलाय आता. उत्तम आहे तो. घरचे सगळे सेवा करतायत त्याची. स्वतः स्टोर रूम मध्ये अडकून पडला आणि त्याच्यामुळे माझ्या आकाशला हनीमूनला जाता आलं नाही. माझ्या प्रत्येक प्रयत्नावर बोळा फिरवतोय तुमचा बनी. आनंदात आहे अगदी. पेपर्स. म्हणजे एवढीच कागदपत्र सापडली. डेथ सर्टिफिकेट नाहीये त्याच्यात. म्हणजे कुठे आहे मग सर्टिफिकेट? काय ते आमच्याकडून कुठेतरी गहाळ झालंय. काय रे देवा. एक एक हरकत नाही, तुम्हाला ऑफिसमधून कॉपी मिळून जाईल. आणि काही नाही, 15 मिनिटाचं काम आहे. प्रोसेस ह्याची 15 मिनिटं आहे. हे आपले पेपर्स. जयसीताई, झालंय आपलं. निघायचं आपण. हा तुम्ही वा पुढे. मी आले. ठीक आहे, येतो मी. रानडे, मला असं का वाटतंय की हे घर बनीच्या नावावर करण्यात तुम्ही मुद्दाम वेळ लावताय? नाही नाही जयश्रीताई, तसं काही नाहीये. काही नसलं तर बरंच आहे, पण जर असलं तर काही निर्णय मला कठोरपणे घ्यावे लागतील. तेव्हा डेथ सर्टिफिकेटचं काम लवकरात लवकर करा. येते. अहो, आता काय करायचं? जिवंत मुलाचं डेथ सर्टिफिकेट. सुशीला, म्हणजे तरी करावे लागणारच आहे आपल्याला. मी बघतो. हॅलो, नमस्कार. मी सुधीर रानडे बोलतोय. मी असं ऐकलंय की तुम्ही गहाळ झालेली कागदपत्र पुन्हा नव्याने तयार करून देता. माझ्या मुलाचं डेथ सर्टिफिकेट. कधी येऊ मी भेटायला तुम्हाला? हो हो, चालेल चालेल, येतो मी. अहो, काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? सुशीला, आपल्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. अगं, आपल्या कुठल्याही वागण्यामुळे वसूला आणि बनीला त्रास होता कामा नये. काकी, काकी भाजीला. काकी, काकी काय झालं? अरे काकी,
काकी 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 दरवाजा उघडा. काकी दरवाजा उघडा ना. काकी पापा पापा काकी काकी मला टेन्शन येत आहे. काकी वसुते